पुढे डीपनेक, मागे बोटनेक, 34 मापाचं ब्लाऊज संपूर्ण कटिंग आणि फिटिंग तुम्हाला आज इथं बघायला मिळणार आहे। रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला ब्लाऊज दाखवलेला आहे, तर आपण तेच ब्लाऊज संपूर्ण आज इथं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहेत, अगदी स्टेप बाय स्टेप। ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत, ज्यांना थोडंफार ब्लाऊज शिवता येत आहेत, त्यांना देखील आजचा हा व्हिडिओ बघून ब्लाऊज नक्कीच जमणार आहे। आणि जो तुमच्या मनात प्रश्न असतो की आपण पुढे डीपनेक घेऊ शकतो का, जर का मागे बोटनेक असेल तर मग पुढे डीपनेक आपल्याला घेता येईल का, तर हे सर्व प्रश्न तुमचे आज इथं सुटणार आहेत। तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे। तर ब्लाऊजसाठी लागणारे माप मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत। तुम्ही मापामध्ये तुमच्या आवडीनुसार बदल करू शकता। उंची प्लस 1 इंच तुम्हाला घ्यायचा आहे आणि शोल्डर तुम्हाला 34 मापासाठी 7 इंचाचं घ्यायचं आहे। 7 इंचाचा आपण मुंडा घेणार आहोत। जेवढा आपण शोल्डर घेतो तेवढीच आपल्याला मुंडा खोली घ्यायची असते बोटनेक किंवा बंद गळ्याच्या ब्लाऊजसाठी। आता इथं आपण छातीच्या चौथा प्लस 2 इंच, 34च्या चौथा 8.5 होतो, प्लस 2 इंच 10.5 ची आपण घडी घेतलेली आहे। आणि मुंड्याचा जो आकार आहे तो आपण एकदम कॉर्नर मधून दिलेला आहे। बॅक पार्ट जसं मार्किंग केलं तसंच कट करायचं आहे। बॅक पार्ट कटिंग झाल्यानंतर आपण त्याच्या मदतीने फ्रंट पार्टसाठी मार्किंग करणार। जसं आहे तसंच बॅक पार्टची मार्किंग करायची आणि बदल काय करायची ते बघणार आपण। बघा, साईडला मार्जिनमध्ये मी वरती 1 इंच वाढवलेला आहे आणि उंचीला मी खाली अर्धा इंच जास्तीचं घेतलेलं आहे। इथं आपण मुंड्याचा काटकोन तयार करणार। 1 इंच आतमध्ये घ्यायचा आहे। फ्रंट मुंड्यासाठी केव्हा पण आपल्याला बंद गळ्याचा आपण ब्लाऊज बनवतो ते 1 इंच आतमध्ये घ्यायचं असतं। 4 इंच गळा रुंदीला, गळा उंचीला बघा मी 7.5 घेतलेला आहे, म्हणजे हा पुढचा डीप नेक आहे आपला। बघू शकता, गळा रुंदी आणि गळा उंची। टक्स पॉइंट आपण 10 वर घेतलेला आहे। असं आपण आडवा टक्स 4 वर घेतला। सरळ लाईन मार्किंग करत ह्या बाजूला अर्धा इंच आणि त्या बाजूला 2 इंच, म्हणजे टोटल टक्स रुंदी आपली 2.5 इंच असणार आहे। वरती शोल्डरकडे आपण बघा मुंड्यामध्ये 6.5 वर पॉइंट लावला आणि मस्त असा प्रिन्सेस कटचा आपण आकार इथं देऊन घेतोय। आता खाली कमरेच्या चौथा 7 प्लस टक्सचा जो वेस्टेज पार्ट आहे 2.5 इंच, तो 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच जॉईंटचा पार्ट, जो आपण डायरेक्टली कापडवर कटिंग करतो तो जॉईंटमध्ये आपला कापड जाईल, म्हणून तो 1 इंच देखील आपण वाढवला। 1 इंच ह्या बाजूला वरती करत आपण असं क्रॉस मार्किंग करणार आणि ह्या बाजूला आपण अर्धा इंच वर केलेला आहे। मार्किंग केल्याप्रमाणे कटिंग करायची आहे। चॉकची संपूर्ण मार्किंग आपल्याला कटिंग करत असताना कापडवरती राहू द्यायची असते। बघू शकता, आता आपलं बॅक फ्रंट संपूर्ण पार्ट कटिंग झाले। तर मी बघा बॅक पार्टचा व्हिडिओ तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे, तसंच स्लीव्सचा देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण कटिंग आणि फिटिंग बघणार आहेत। ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये तुमच्याने ज्या ज्या चुका होतात त्या कशामुळे होतात, तुमची आय हुक पट्टी लहान मोठी होत असेल, तुमचे शोल्डर कमी जास्त पडत असेल, किंवा तुमचं बॅक आणि फ्रंटची उंची म्हणजे कमी जास्तपणा येत असतील, किंवा तुमचे स्लीवचे जे जॉईंट आहेत ते सारखे येत नसतील, काखेत ब्लाऊज टाईट होत असेल, हे सर्व प्रॉब्लेम कशामुळे होतात ते मी तुम्हाला आज इथं सविस्तर सांगणार आहे। तर बॅकनेक आपलं एकदम छान असा मी तयार करून घेतलेला आहे। आणि फ्रंट पार्टसाठी बघा, जे आपलं फ्रंट पार्ट आहे त्याला मी गळा देखील अल्टरचा करून घेतलेला आहे आणि साईडच्या पॅटर्नला आपण अस्तर अटॅच करून घेतलेला आहे। तर केव्हा पण आपल्याला प्रिन्सेस कट जॉईंट करत असताना खालच्या बाजूने सुरुवात करायची असते। दोन्ही कापड सारखे यायला हवे याची काळजी घ्यायची। एकदम बरोबर एकाच लेअरमध्ये शिलाई आपल्याला टाकायची असते। डबल टिप टाकायची आहे। बघू शकता किती सुंदर पफ क्रिएट झालेला आहे। आणि जो बाह्यांसाठी कापड होता डिझायनर,
तो कापड आपण बरोबर साईड पॅटर्नमध्ये ॲडजस्ट केलेला आहे. म्हणजे डिझायनर ब्लाऊज आला तर तुम्ही असं देखील करू शकता. ही एक नवीन आयडिया मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत इथं दिलेली आहे. एरवी काय असतं की बघा ब्लाऊजवरती स्लीवची डिझाईन आलेली आहे, मग आपण त्यावरच बाही डिझाईन कट करायची का? तर माझ्या हे कस्टमरला अम्ब्रेला स्लीव्ज हव्या होत्या. मग अम्ब्रेला स्लीव्ज मी प्लेन कापडवर घेतल्या, कारण डिझायनर कापडमध्ये तर आपल्याला अम्ब्रेला स्लीव्ज घेताच आली नसती. म्हणून मग म्हटलं आता ही जी डिझाईन आहे ती वाया पण नको जायला, आपण त्याला योग्य ठिकाणी असं कामात घेतलेलं आहे, म्हणजे साईड पॅटर्नवरती. तर ते ब्लाऊज व्यवस्थित असं दिसणार आहे, फिटिंगमध्ये पण जाणार नाही, ते एकदम छान असं. बघा आता आपण कमरपट्टी लावून घेतली. आय हुक पट्टीसाठी दोन्ही पार्ट सेम आलेले आहेत, हे आपण बघायचं. त्यानंतर आता आपण हुक पट्टी लावणार. सर्वप्रथम हुक पट्टी लावायची आहे. हुक पट्टीसाठी तुम्ही 2 इंच रुंदीला पट्टी घेऊ शकता. एकदम कमी आपल्याला पट्टी घ्यायची असते, ही 1.5 ते 2 इंच रुंदीला घेतली तरी काही हरकत नाही. आता याच्यावर आपण दाबटीप टाकली. पूर्णपणे पट्टी आपल्याला आतमध्ये टाकायची असते. दाबटीप टाकल्यानंतर हुक पट्टी पूर्ण आपली मध्ये फोल्ड करायची असते. आणि आय पट्टी आता जी मी तुम्हाला दाखवते ही आपली आय पट्टी असणार. त्याला उलट बाजूने लावायचं, खालच्या दिशेने सुरुवात करायची. खाली तसंच वरती गळ्याची बाजू फिनिशिंगची असल्यामुळे आपण दोन्ही बाजूला अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपण याला आय पट्टीला शिद्या कापडावर पलटवून घेतलेला आहे आणि वाढीव केलेला आहे. बरोबर जिथं टीप आलेले आहे तिथंच आपण याच्या फोल्ड बरोबर ठेवलेला आहे. तुम्ही 5 ठिकाणी मार्किंग करा बरोबर योग्य त्या मापात. खालीवर 2 पॉईंट लावायचे, मध्ये 1 लावायचा आणि त्यांच्या मधल्या पॉईंटपासून तिथं मध्ये अजून 2 पॉईंट लावायचे, म्हणजे असे 5 निशाण तुम्ही लावा. आणि व्ही शेपमध्ये मी जशी बनवते तसे मशीनच्या आहे तुम्ही देखील बनवू शकता. ओके, फ्रंट पार्ट एकदम परफेक्ट असं तयार झालेला आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल इथं की आपण शोल्डरला उतार दिलेला नाही आहे, कटिंगच्या वेळेस दिला नाही, तो आता आपण इथं देऊन घेणार. जेव्हा मी शोल्डर जोडायला घेते तेव्हा मी शोल्डर उतार देत असते, माझी नेहमीची अशी सवय आहे. तर गळ्याकडची बाजू फिनिशिंगची असल्यामुळे आपण गळ्याकडच्या बाजूने शोल्डर जोडायला घेतलं. आता शोल्डर कमी जास्तपणा येतोय का तो आपण काढलेला आहे. परत खालच्या देखील आपण चारही बाजू बघणार. इथं आपल्याला कमी जास्तपणा वाटतोय का तिथं देखील आपल्याला शेप द्यायचा आहे. बघा जेव्हा आपलं बॅक आणि फ्रंट तयार होतं तिथून आपला पुढे चेकिंग टाईम चालू होत असतो. तर आपल्याला ब्लाऊज शिवत असताना सर्व गोष्टींची काळजी घ्यायची असते, जसं की मी इथं करून घेते. बॅक आणि फ्रंटला आपण नॉर्मल असं मुंड्याला राऊंड शेप देणार. आता इथं आपण अम्ब्रेला स्लीव्ज तयार करून घेतलेली आहे आपली, ती आपण इथं ब्लाऊजवरती अटॅच करायला घेणार. तर बघा आपल्या अम्ब्रेला स्लीव्जला फिश कट नसतो, तर आपण तिला कुठून पण लावली तरी चालते, फक्त शिदं उलट बघायचं आहे तुम्हाला, शिदी आणि उलट बाजू बघायची आहे. तसं मी चेकिंग करत अम्ब्रेला स्लीव्ज लावून त्यावर दाबटीप टाकून आपण पहिली टीप शिद्यावरून टाकली आणि दुसरी टीप उलट बाजूने टाकलेली आहे 1/2 इंचावरून. आता आपण फिटिंग बघणार. वाढीव पट्टी सोडायची, कमरेचे माप मोजून घ्यायचं किती आहे तिथं पॉईंट लावायचा. पुढे किती इंच जास्ती येतं आहे आपलं, 7.5 इंच जास्ती येते, त्याचे निम्मे करायचं, अजून एकदा निम्मे करायचं आणि मग तो टेप आपल्याला शिलाईपासून पुढे ठेवायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. इथं छातीचा चौथा मोजायचा आहे, बरोबर 8.5 वर मी पॉईंट लावला आणि बरोबर आता आपण असं व्यवस्थित एक सरळ मार्किंग केलेली आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही फिटिंग करणार तेव्हा तुम्हाला परफेक्ट माप मिळणार आहे. तुम्हाला ब्लाऊज एकदम तंतोतंत फिटिंगला बसणार आहे, कुठंच तुमचा कमी जास्तपणा होणार नाही. आता त्या शेजारी मी बरोबर 1/2 इंचावर टीप टाकून घेते. मार्जिनच्या टीप बघा अशा पद्धतीने एकदम सरळ एकाच लाईनमध्ये माझ्या हे सर्व टीप आलेल्या आहेत. तर मग मैत्रिणींनो, आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो जर का तुम्ही पूर्ण आता एंडिंगपर्यंत बघितला असेल तर नक्कीच तुमचे फिटिंगचे प्रॉब्लेम दूर होणार आहेत. एकदम परफेक्ट अशी आपण फिटिंग इथं ब्लाऊजची करून घेतलेली आहे. तर आता शोल्डरचं बघा, एका बाजूचा जो पार्ट आहे तो देखील आपण ज्या दिशेला वळलेला आहे त्या दिशेला स्टिचिंग करून घेतोय.
तर मग आता आपलं संपूर्ण ब्लाऊज इथं शिवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता ब्लाऊजला फिनिशिंग एकदम परफेक्ट अशी आलेली आहे। तर तुम्हाला आजचं हे ब्लाऊज कसं वाटलं, फिनिशिंग कशा पद्धतीने आलेली आहे आपली, हे तुम्ही मला नक्कीच कळवू शकता कमेंटने। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आजच्या त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत। धन्यवाद।